विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला LLB 3 इयर सीईटीच्या रिझल्ट बाबत घोषणा केलेली आहे आणि त्याची टेंटेटिव्ह डेट ही 17 जून 2025 आहे. या ठिकाणी हे जे नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता LLB 3 इयर सीईटी याची रिझल्ट डेट 17 जून 2025 ही टेंटेटिव्ह आहे. तर उद्या या विषयीचं आपल्याला डिटेल माहिती मिळणार आहे, कारण ही डेट टेंटेटिव्ह आहे. परंतु मोस्टली उद्या रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत. जर काही अपडेट असेल तर त्याविषयीचं अपडेट तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत चॅनलवरती मिळून जाईल. परंतु त्यामध्ये जर काही चेंजेस झाला नाही तर उद्या आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. मग हा रिझल्ट पाहायचा कुठे? तर त्यासाठी आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सीईटी सेल असं टाइप करून सर्च करायचं आहे. इथं सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिली जी वेबसाईट आहे cetcell.maceet.org यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज येत आहे, परंतु हे होम पेज नाहीये. तर आपल्याला होम पेज साठी इथं क्लिक करून घ्यायचंय. तर इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज येईल आणि इथं मग सीईटी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 यावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता लॉग इनचं ऑप्शन येईल. तर इथं साइन इन ऑप्शन मध्ये आपला रजिस्टर्ड ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि जो काही पासवर्ड तुम्ही सीईटी एक्झामचा फॉर्म भरताना जो सेट केला होता तो पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होईल. आता इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, स्कोर कार्ड, गेट स्कोर कार्ड यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती गेट स्कोर कार्ड हे टॅब उद्या ऍक्टिव्हेट होईल. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर LLB 3 इयर सीईटी, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सीईटी आणि त्याच्याच पुढं एक पीडीएफचं ऑप्शन असेल डाउनलोडचं, डाउनलोड स्कोर कार्ड. त्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट हा डाउनलोड होणार आहे आणि रिझल्ट डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं नाव असणार आहे, तुम्हाला किती पर्सेंटाइल पडले ते असणार आहे. तुमचे मार्क्स त्या ठिकाणी दिसणार नाहीत. तुम्हाला 80 मार्क पडले असतील, 90 मार्क पडले असतील तर तसं मेन्शन नसणार आहे. ते पर्सेंटाइल मध्ये कन्वर्ट केलेलं असणार आहे. आता हे पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज याच्यामध्ये काय फरक असतो याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. ते तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि उद्या हा रिझल्ट केव्हा लागणार, कसा लागणार, कसा चेक करायचा याविषयीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला उद्या चॅनलला भेटून जाईल. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.